भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 69वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वते नमः. सुरुवातीलाच आपण राजाच्या दानावरनं प्रचंड म्हणजे त्याला नरक यात्रा भोगाव्या लागतात चुकीचं दान दिल्यामुळं. त्याच्यासाठी मी द्रव्य यज्ञाचा श्रींनी केलेला अभंग आहे तो वाचते. काया वाचा मन स्वामीसी अर्पण, चाड करी कोण पाप पुण्या, सकलची कर्मे झाली पुण्यातनं, सुखची अमूप आम्हाला भे. एक मिनिट, इथं शब्द चुकलाय. सकलची कर्मे झाली पुण्यरूप, सुखची अमूप आम्हाला भे. रिद्धी सिद्धी उभ्या हात जोडून या, कल्पतरू छाया करी आम्हा. चिंतामणी लेणे लेईले अंगासी, दुग्ध प्राशनासी कामधेनू. स्वामीदास म्हणे आमुचा संसार, त्रैलोक्य विस्तार पावलासे. गोपाल कृष्ण भगवान की जय. संतस्तुती. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला, आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया, संथ व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण कथा पुढे चालली आहे. मृगराजाची कथा आहे. म्हणजे दानात थोडासा सुद्धा म्हणजे दान देताना काही चूक झाली तर त्याच्यात केवढा परिणाम भोगावा लागतो हे या कथेवरून आपल्याला दिसतंय. शुकदेवजी सांगतात, प्रिय परीक्षित, एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गद हे सगळे यदुवंशी राजकुमार फिरायसाठी उपवनामध्ये गेले. जिथे खूप वेळ खेळ खेळले, दमले आणि मग तहान लागली. त्यांनी इकडे तिकडे पाण्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तिथे एक त्यांना विहीर दिसली. आत डोकावून पाहिलं तर काय पाण्याचा थेंब नव्हता, पण फार एक विचित्र जीव होता. कृकलासम गिरिनभम वीक्ष विस्मित मानसः, तस्य चोद्धरणे यत्नम चक्रुस्ते कृपयान्वितः. तो जीव पर्वता समान आकाराचा मोठा होता. तो गिरगिर म्हणजे असं गिरगिट रंगाचा होता, जे सरडेजा रंगाचे असतात. ते पाहून त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. त्यांचे हृदय करुणेने भरून आले. ते त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करू लागले. त्यांनी बरेच दोर सोडले आणि ते त्याला पकडून बाहेर येता येते का बघितलं, पण तो काही येऊ शकत नव्हता. जेव्हा हे राजकुमार म्हणजे त्याला सुताचा दोरा केला, चामड्याचा दोर केला, कशानेच तोवर येण्यात असमर्थ झाले, तेव्हा ते कुतूहलवश त्यांनी आश्चर्यमय वृत्तांत येऊन कृष्णाला सांगितला. सगळा वृत्तांत निवेदन केल्यावर ते सर्व ऐकून घेतले. जगताचे जीवनदाता कमलनयन भगवान श्रीकृष्ण स्वतः ते पाहायला ह्या विहिरीजवळ आले. त्यांनी पाहिलं आणि एक डावा हाताने खेळत खेळत अनायासे त्याला बाहेर काढलं. आणि बाहेर येता क्षणीच तो सरडा भगवान श्रीकृष्णांच्या करकमलांचा स्पर्श होता क्षणी त्याचे ते गिरिरीट म्हणजे गिरिगीट रूप होतं, सरड्याचं जे रूप होतं ते संपलं आणि तो एक स्वर्गीय देवतेच्या रूपात परिणत झाला. त्याच्या शरीराचे रंग तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकत होता. शरीरावर अद्भुत वस्त्र, आभूषण, फुलांचे हार शोभत होते. भगवान श्रीकृष्ण जाणत होते की या
हा अजगर म्हणजे गिरिगीट योनी ह्याला मिळाली का वगैरे सर्व. तरी पण हे कारण साधारण वाटते, त्यासाठी त्यांनी म्हणजे सगळ्यांना ते समजायला हवं ह्या उद्देशाने भगवान विचारतात, हे महाभाग, तुमचे रूप फार सुंदर आहे, तुम्ही कोण आहात? मी तर मानतो की अवश्य कोणीतरी देवता स्वरूप आहात. हे कल्याणमूर्ते, कोणत्या कर्माचे फळ म्हणून तुम्हाला अशा योनीत, सरड्यासारख्या योनीत पडावे लागले? वास्तविक तू ह्या योग्य नाहीयेस. आम्ही तुझा वृत्तांत जाणू इच्छितो. जर सांगणे उचित वाटत असलं तर आम्हाला सांगा. मग शुकदेवजी सांगतात, इति स्म राजा संपृष्ट कृष्णेनानंतमूर्तीना माधवम प्रणिपत्याह किरीटेना अर्क वर्चसा. त्यांनी जेव्हा अनंतमूर्ती भगवान श्रीकृष्णाने राजा नृगास, कारण ते त्या रूपात तो प्रकटला होता म्हणून त्याला विचारले, तेव्हा त्यांनी सूर्याप्रमाणे जाज्वल्यमान मुकुट झुकवला आणि भगवंताला प्रणाम केला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. राजा नृग म्हणतो की नृगो नाम नरेंद्रोहम, मी नृग नावाचा नरेंद्र आहे, होतो म्हणजे इक्ष्वाकु तनया प्रभो, इक्ष्वाकु वंशातला नृग नावाचा राजा होतो मी. आणि मला म्हणजे तो दानामध्ये खूप प्रचंड प्रसिद्ध असतो. दानिशाख्या व मानेशु यदि ते कर्णमस्पृशम, तुम्ही कधी दान केलेल्या लोकांची, दातृत्व केलेल्या लोकांची यादी केली तर त्यात सर्व तुम्ही माझे नाव ऐकले असेल. मी खूप प्रचंड दान धर्म केला. प्रभो, आपण समस्त प्राण्यांच्या एक एक वृत्तीचे साक्षी आहात. भूत भविष्याचे व्यवधान पण आपण आपल्या अखंड ज्ञानात कोणत्याही प्रकारे बाधी आणू शकत नाहीत. थोडक्यात आपल्यापासून काय लपले? तरी पण आपल्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी हे सगळं सांगतो. भगवान, पृथ्वीवर जितके म्हणून धुलीकण आहेत, आकाशात जेवढे तारे आहेत, पावसात जितक्या जलधारा पडतात, तेवढ्या गायींचे मी दान केले आहे. म्हणजे केवढ्या प्रचंड. आणि दानाचं महत्वच हे आहे की जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुमच्याकडे भर पडत जाते, ते कमी होत नाही. पण मनाने निस्पृहपणे द्यायला पाहिजे. एका माणसाने सांगितलं की मी दान दिलं मला मिळेल म्हणून तुम्ही सांगितलं म्हणून दान दिलं आणि अजून काही आलं नाही, आता मला 2 दिवस झाले, 3 दिवस. अरे, असं जर इच्छा ठेवून जर दान केलं तर तुला कसं परत येईल? तू मनाने निर्लोभी हो ना, सोडून दे, पूर्ण त्याच्यावरचा हक्क सोडून दे, मनातनं विसरून जा आपण असं दान केलं होतं, इथपर्यंत जायला पाहिजे. म्हणजे ती खूप उच्च मानसिक अवस्था आहे शिवादानाची. नुसतं तर दान द्यायचंच नाही, त्याच्यावर जे हक्क सोडायचे पूर्ण. आणि हा म्हणतो की मी इतकं दान दिलं आहे, पण आपल्या चुकी होतात कशा माणसाच्या, थोडक्यात चूक झाली आणि त्याचा परिणाम कसा भोगावा लागला. आणि मी सर्व गायी दुभत्या, नवजवान, साध्या, सुंदर, सुलक्षण, कपिला अशा दिल्या. त्यांना मी न्यायाच्या धनाने प्राप्त केले होते. म्हणजे कुठंतरी कुणाला लुबाडलं नाही प्राप्त केल्यात, गायी घेतल्यात असं नाही. सर्वांबरोबर वासरे म्हणजे सवत्स गायी देणं दान, ह्याला खूप महत्व आहे. त्याच्या शिंगांना सोन्याने मढवले होते. भगवन, युवावस्थे संपन्न श्रेष्ठ ब्राह्मण कुमारांना जे सद्गुणी आहेत, शील संपन्न, कष्टात पडलेल्या कुटुंबवत्सलवा, दंभरहित, तपस्वी, म्हणजे ब्राह्मणाच्या ठिकाणी किती उपाध्या लावल्या आहेत, ज्या माणसाच्या प्रचंड उच्च कसोटीच्या सिद्ध करणाऱ्या आहेत. त्या कसे ब्राह्मण? त्यांनी सांगितलंय की जे सद्गुणी आहेत, शील संपन्न, कष्टात पडलेल्या म्हणजे कुटुंबवत्सल, दंभरहित, तपस्वी, वेदपाठी, शिष्यांना विद्यादान करणारे म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय, व सच्चरित्र आहेत, वस्त्राभूषणांनी अलंकृत करून त्या गायी मी त्यांना दान दिल्या. म्हणजे उगीच कोणतरी येरागोबळ्या ब्राह्मणाला दिल्या असं नाही. त्या ज्या ब्राह्मणांना दिलं त्यांचंही त्यांनी अत्यंत सुरेख वर्णन केलेलं आहे. अशा ब्राह्मणांना मी गायी दान दिल्या. पण एक दिवस एका दान न स्वीकारणाऱ्या एका ब्राह्मणाची गाय चुकून म्हणजे दान दिली आणि त्यातनं एक गाय परत आली आणि माझ्या गायीत येऊन मिळाली. मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती. दान न स्वीकारणाऱ्या एका ब्राह्मणाची एक गाय येऊन माझ्या गायींमध्ये मिसळली. मला या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे ती गाय
आपल्याच गायांमध्ये आहे आणि माझ्या गायींचा संकल्प झाला दुसऱ्या वेळेस, त्यावेळी मी त्या गायींच्या बरोबर माझ्या गायींच्या बरोबर त्या गायीलाही दान देऊन टाकलं. जेव्हा ही गाय तो ब्राह्मण घेऊन जाऊ लागला, तेव्हा तो दुसरा ब्राह्मण जो तिचा मालक होता तो आला आणि त्यांनी सांगितलं, ही माझी गाय आहे, मला दे. तेव्हा शब्दावर माणसाच्या किती पटकन विश्वास ठेवायचा. आजच्या काळातली अवस्था नव्हती, ते पटकन ठीक आहे तुझी गाय आहे तर देऊन दाखवूया, मी ह्याच्या मोबदल्यात तुम्हाला दुसऱ्या एक सहस्त्र गायी देतो असं तो म्हणतोय. पण तो ब्राह्मण ज्याला दान ती गाय मिळालीये तो म्हणतो नाही नाही, मला हीच गाय पाहिजे. तो पहिला ब्राह्मण त्यास म्हणाला की ही माझी गाय आहे, कारण राजा नृगाने ती मला पूर्वी दिलेली होती. ते दोघं आपसात भांडू लागले, आपापली बाजू खरी करण्यासाठी माझ्यापाशी आले. एक म्हणाला की ही गाय आत्ताच आपण मला दान दिली. तर दुसरा म्हणाला, हे असे असेल तर पूर्वी जी मला तुम्ही गाय दिलीत मग ती काय, म्हणजे ती कुठे गेली? मग ही माझी गाय तुम्ही चोरून आणली आहेत का? भगवन, त्यांच्या बोलण्याने मी अतिशय भ्रमित झालो आणि हा काय आपल्यावर आक्षेप लावला, कारण ही मला तू दान दिलेल्यातली गाय आहे आणि ती पुन्हा तुझ्या गोठ्यात जाऊन उभारली आहे राजा, असं तो सांगतो. मी धर्मसंकटात पडलो. त्या दोघांना खूप विनंत्या अर्ज केले. मी म्हटले की मी तुम्हाला अतिशय सुरेख अशा 1,00,000 गायी म्हणजे 10 सहस्त्र गायी दान देतो, ही गाय तुम्ही माझी मला द्या. म्हणजे दोघांनाही दान देतो त्याच्या मोबदल्यात 1,00,000. पण दोघंही म्हणाले नाही, आम्हाला हीच गाय पाहिजे. म्हणजे हाही त्यांचा आडमुठेपणात झाला आणि राजाची धर्मसंकटात पडलेली अवस्था विचारातच घेतली नाही त्यांनी. म्हणजे किती चुकीचं आहे त्या ब्राह्मणांचं सुद्धा. मी आपल्या लोकांचा सेवक आहे, माझ्याकडून चुकून अजाणता हा अपराध झालाय, माझ्यावर कृपा करा आणि मला घोर कष्टापासून नरकात पडण्यापासून वाचवा. एक दान दिलेली गोष्ट पुन्हा जर दान दिली तर त्याचं प्रचंड पाप असतं. म्हणजे तिलाच जर पुन्हा दान दुसऱ्या व्यक्तीला दिलं तर, म्हणजे ही गाय त्यांनी एकदा दिली होती, पुन्हा ती त्याच्या आली त्याच्या गायींमध्ये आणि पुन्हा त्यांनी दुसऱ्या यांना दिलं, ह्याच्यासाठी मला भयंकर नरकात पडावं लागेल. तर हे सगळं राजा मानणारा होता, म्हणजे त्याला प्रचंड संस्कार होते. राजन, मी हिच्या मोबदल्यात काहीही घेणार नाही, असं तिचा मालक ब्राह्मण म्हणून गेला. तर दुसरा म्हणाला की तू 1,00,000 गायी जरी देणार असलात राजा, तरी मला त्याची काही मला नको आहेत, मला हीच गाय देणार असशील तर दे, असं म्हणून तोही निघून गेला. आणि ती गाय राजापाशीच राहिली आणि मला इतकी दिवस रात्र माझी झोप उडाली. आता ह्याच्यावर तोडगा कसा काढायचा असा मी विचार करत होतो. देवादिदेव जगदीश्वर, त्यानंतर आयुष्यच माझे अचानक संपले. यमदूत आले आणि मला यमपुरीत घेऊन गेले. तिथं मात्र मला यमराजांनी विचारले, पूर्वत्वम शुभम भृंगे उताहो नृपते शुभम नांतम दानस्य धर्मस्य पश्ये लोकस्य भासतः. तू आधी पापाचे फळ भोगू इच्छितोस राजा का पुण्याचे? तुझे दान व धर्मस्वरूप तुला असा तेजस्वी लोक प्राप्त झाला आहे किंवा होणार आहे, त्याला काही सीमाच नाही. पण मी यमराजास म्हणले, देवा पण मग पापाचं काय? तर म्हणले, तोही तुझ्याकडनं थोडं झालेलं आहे, त्याचा तुला निस्सार करायलाच लागणार आहे. मग तो म्हणतो की मला आधी पापच भोगू इच्छितो मी. आणि त्या क्षणी यमराज म्हणाले, तू पड जा. असे म्हणतात मी तिथून खाली पडलो. पडताना मी पाहिले की मी गिरगिट म्हणजे सरडा होऊन खाली पडत आहे. हे माझं मला जाणवलं, प्रभू मी ब्राह्मणांचा सेवक, उदार, दानी, आपला भक्त आहे आणि अत्यंत निष्ठावांतपणाने मी दानधर्म केलेला आहे. त्यामुळे माझी उत्कट अभिलाषा होती की आपले दर्शन व्हावे. आणि मी खाली पडत असताना हेच विचार माझ्या अंतरंगी होते की आपलं दर्शन व्हावं. आणि अशा प्रकारे आज आपले दर्शन झाले. माझी पूर्वजन्माची स्मृती अद्याप नष्ट झालेली नाहीये. सत्वम कथम मम विभोक्षी पथ परात्मा योगेश्वरम श्रुती दृश्यात अपलद्व द्विभाव्य. आपण परमात्मा आहात, मोठमोठे शुद्ध हृदय योगेश्वर उपनिषदांच्या दृष्टीने आपले हृदय ध्यान करतात. हे इंद्रियातीत परमानंद साक्षात आपण माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर कसे आलात? कारण मी तर अनेक प्रकारची कर्मे केली आहेत. दुःख व्यसनात फसून आंधळा होतो. राज्यकारभार करताना सर्व भोग भोगलेले आहेत. आपले दर्शन तरीही मला झाले, त्याचे मी म्हणजे खूप माझ्यावर तुमचे उपकार आहेत.
या संसारातून सुटका व्हायची वेळ असते. देवतांचे आराध्य देव पुरुषोत्तम भगवंता गोविंदा, आपण व्यक्त अव्यक्त जीवांचे स्वामी आहात. अविनाशी अच्युत, आपली कीर्ती पवित्र आहे. अनंत अंतर्यामी नारायण, आपण समस्त वृत्ती आणि इंद्रियांचे स्वामी आहात. प्रभू, मी आता माझं पापकर्म होतं ते ह्या योनीमध्ये जगून संपलं आहे. आपल्या केवळ स्पर्शाने, किंचित मात्र स्पर्शाने माझे ते सर्व पाप नष्ट झाले आणि आता मला स्वर्गलोकी म्हणजे देवलोकी मी जात आहे. आपण मला आज्ञा द्या. आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी कुठेही राहो, परंतु माझे चित्त सदैव आपल्या चरणी राहील. एवढी एक माझ्यावर अत्यंत महत्वाची कृपा करा, असं तर खूप कळकळीने प्रार्थना करतो. राजा नृगाने अशा प्रकारे बोलून भगवंतास परिक्रमा केली आणि आपल्या मुकुटाने त्यांच्या चरणी स्पर्श केला आणि पुन्हा त्यांची आज्ञा घेऊन सर्वांच्या देखत देखत श्रेष्ठ विमानावर आरूढ झाले आणि देवलोकी निघून गेले. राजा नृगाने अशा प्रकारे बोलून भगवंतास म्हणजे परिक्रमा केली. निघून गेल्यावर ब्राह्मणांचे परमप्रेमी धर्माचे आधार देवकी नंदन भगवान श्रीकृष्णाने क्षत्रियांना शिक्षा देण्यासाठी योग्य शिक्षण द्यायचा आत्ताच वेळ आहे हे जाणून आपल्या कुटुंबियांना त्यांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली. पहा, जे लोक अग्नी समान तेजस्वी आहेत ते पण ब्राह्मणांचे थोडेही धन हडपू शकत नाहीत. हे वास्तविक ती गाय ह्या राजाने हडपलेली नव्हती, तरी सुद्धा देव सांगतायत की त्यांनी हडपू शकत नाहीत, म्हणजे त्यांनी हडपलेली नव्हती हे माहिती होतं. पण ह्या मुलांना कळावं, जे सांब वगैरे तिथं असतात सगळे, हे जे खोटे अभिमानाने स्वतः स्वामी समजतात ते राजे का असेनात, पण ते पचवू शकत नाहीत. म्हणजे कुठली चोरी किंवा दुसऱ्याची एखादी छोटी जरी गोष्ट असली तरी ती तत्काळ परत करावी किंवा त्याच्या अनुज्ञेने घ्यावी. मी हालाहाल विषास विष मानत नाही, कारण त्याची चिकित्सा होते. वास्तविक ब्राह्मणांचे धनच परम विष आहे. ते पचवण्यासाठी पृथ्वीवर काहीही औषध नाही, उपाय नाही. पण पुन्हा एकदा सांगते की हा जो ब्राह्मण आहे हा तो मगाशी सांगितलेल्या असंख्य गुणांनी युक्त असा ब्राह्मण पाहिजे. सत्यवादी पाहिजे, कधीही थोडंही पाप न करणारा पाहिजे, पाखंड त्याच्याजवळ आलेला नाही पाहिजे. ह्या सगळ्यांनी युक्त जर ब्राह्मण असेल तर त्याचं धन जर कोणी घेतलं तर ते परमविष आहे. ते पचवणं सोपं नाही. हालाहाल विष फक्त खाणाराचेच प्राण घेते, पण आग पण पाण्याने विझवता येते. पण ब्राह्मणाच्या धनरूप अरणीने जी आग लागते ती साऱ्या कुळाला समूळ जळून नष्ट करते. ब्राह्मणाचे धन त्याची पुरी संपत्ती घेतल्याशिवाय भोगली तर तो भोगणारा, त्याची मुले नातवंडे 33 पिढ्यांना चोपट करते म्हणजे नामोनिशाण संपवते. परंतु जर हट्टाने त्याचा उपभोग घेतला तर पूर्व पुरुषांच्या 10 पिढ्या व पुढच्या 10 पिढ्या नष्ट होतात. जो मूर्ख राजा आपल्या राजलक्ष्मीच्या घमेंडीने आंधळा होऊन अशा प्रकारचे धन हडपतो त्यांनी समजावे की आपण जाणून बुजून नरकाचा रस्ता साफ करतो आहोत. ते हे जाणत नाहीत की त्यांना हे अधःपतन किती खोल खड्ड्यात पाडणार आहे. खूप खूप चुकीच्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात पुन्हा ही गोष्ट महत्वाची आहे की निष्ठा पाहिजेच. कर्मानी ब्राह्मणत्व यायला हवं. आणि अशा वेळेस पण राजे क्षत्रिय मात्र आपण जन्मानी क्षत्रिय हेच समजतात. म्हणजे आजही आपण बघतो की समाजात प्रत्येक जण स्वतःला शिवाजी महाराज क्षत्रिय समाजाचे समजतात. स्वतःच शिवाजी आहे. वास्तविक शिवाजी महाराजांच्या वर प्रेम जास्तीत जास्त ब्राह्मण कुलोत्पन्न लोक करतात, खूप करतात. रामदासांनी तर त्यांचं केवढं स्तुती केली आहे. म्हणजे हा आपल्याला जातीमध्ये पडायचा अजिबात 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 विषय नाहीये. पण इथं विशेषत्वाने ब्राह्मणांची स्तुती केली आहे. आणि अशा ब्राह्मणांचं जो धन हडपतो त्याच्या ह्याच्यावर एक थोडीशी जरी धन हडपलं तर किती मोठ्या दुःखात पडतो सांगितलंय. म्हणून हे थोडक्यासाठी ह्याचा उल्लेख केला. बाकी आपला तो विषय आत्ता सामाजिक विषय कुठलाही इथं नाहीये. इथं हे फक्त आपल्याला भगवान सांगतायत आणि
ते आपण सांगतोय. जो मनुष्य आपली अथवा दुसऱ्यांना दिलेली ब्राह्मणांची वृत्ती, त्यांचे जीवन साधन हिसकावतो, त्या 60,000 वर्षेपर्यंत विष्ठेतले किडे व्हावे लागते. म्हणजे किती भयंकर घोर त्याला शासन दिलेलं आहे. म्हणून माझी तर इच्छा आहे की ब्राह्मणाचे धन चुकूनही माझ्या कोशात येता कामा नये आणि येऊ नये, त्यासाठी मी काळजी घेतो. कारण जे लोक ब्राह्मणाच्या धनाची अभिलाषा बाळगतात ते हिसकावणे तर दूरच राहिले, ते ह्या जन्मात पण अल्पायू ठरतात, शत्रूकडून पराजित होतात, राजभ्रष्ट होतात आणि मृत्यूनंतर ते दुसऱ्यांना काटणारे साप होतात. म्हणून माझ्या आत्मजांनो, माझ्या मुलांनो, हे जर ब्राह्मणाने अपराध केला तरी पण त्याचा द्वेष करू नका. त्याने मारू दे, शिव्या देऊ दे, तो त्याच्या मरणाने मरेल. तुम्ही त्याला काही अपाय करायला जाऊ नका. त्याला आपला एक नमस्कार करून निघून या. ज्याप्रमाणे खूप सावधानीने मी 3ही वेळा ब्राह्मणास नमस्कार करतो, तसेच तुम्ही पण करत जा. जो ह्या माझ्या आज्ञेचे पालन करील तो नक्कीच म्हणजे मी कधी क्षमा करणार नाही तर दंड करेन. जर करणार नाही तर त्यास मी कधीच क्षमा करणार नाही तर दंड करेन, हे भगवान सांगतायत. पण त्याला त्या तोडीचा ब्राह्मण हवा आहे. पुन्हा पुन्हा मला राहवतच नाही सांगितल्याशिवाय. जर ब्राह्मणाच्या धनाचे अपहरण झाले तर ते अपहृत धन ते अपहरण करणारास अधपतनाच्या खड्ड्यात घालतो. ब्राह्मणाच्या गायीने अजांटा राजा नृगास नरकात ढकलले आणि सरड्याच्या योनीत टाकले. परीक्षित, समस्त लोकांना पवित्र करणारे भगवान श्रीकृष्ण द्वारकावासियांना अशा प्रकारे महत्वाचा उपदेश देऊन आपल्या महाली निघून गेले. त्यांनी हा जो उपदेश दिलाय तो जातीयता पसरवायला दिलेला नाही. इथनं माणसाने आपण किती सजग पाहिजे, आणि कुणी का असेना कर्माने जो झालेला आहे ब्राह्मण त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. कारण फक्त तो विचार करू. आज जन्माने ब्राह्मण असलेल्या 90% लोक म्हणजे दारू पितात, असत्य बोलतात, असत्य तर पावली बोलतात. म्हणजे त्यांच्यात म्हणजे काही अर्थच नाही. मद्य मांस भक्षण ह्या सगळ्यात त्यांना अभिमान वाटतो. हे किती चुकीचं आहे. जर जन्म उच्च कुळात आपण मानतोय तर ह्या सगळ्यांपासून आपण कोसो दूर पाहिजे. म्हणजे चुकीचं म्हणजे भयंकर अपराधाचे, अशांना तर खूप घात होतो. त्यासाठी त्यांना दिलेलं शासन तर प्रचंड मोठं आहे आणि तेही भागवतात येऊन गेलेलं आहे. सुखदेवजी सांगतात, भगवान बलरामजींच्या मनी व्रजातील नंदबाबादी सजन संबंधी यांना भेटायची इच्छा झाली आणि ते कृष्णाकडे त्या मनस्थितीत आल्यावर कृष्णालाही गोपींची खूप आठवण आली आणि ते दोघं प्रेमाने यशोदा, नंदबाबा, गोपी यांच्याबद्दल बोलले. मग ह्याला राहवतच नाही. बलराम दादा म्हणतात, कृष्णा मी जाऊनच येतो, मी गोकुळकडे जातो. त्याची परवानगी घेतात. ते म्हणतात जाऊन या, माझे नमस्कार सांगा, आणि ते निघतात. बलरामजी तिथं जाऊन पाहतात, आपल्या माता पित्यांना नमस्कार करतात. बलरामजी तू जगदीश्वर आहे, तू छोटा भाऊ श्रीकृष्णासह आमचे सदैव रक्षण करत राहा, असं म्हणून त्याला यशोदा मांडीवर घेते. त्याच्या खूप वेळा दृष्ट काढते आणि कृष्ण कसा आहे रे, त्याला एकदा सुद्धा आमची आठवण येत नाही का? आणि खूप सगळ्यांना कळतं बलरामाला की बराबर सगळे गोपी तिथं गोळा होतात. कोणी नमस्कार करतं, कोणी गळा भेट घेतं, कोणी त्याच्या शर्ट ओढतं, कोणी त्याच्या केसावरच्या मुकुटाला हात लावतं. आपले वय संबंध या सगळ्यांना विसरून अतिशय घसटीने आणि प्रेमाने हे सर्व व्यवहार चाललेले असतात. गोपाळांवर जाऊन कोणाशी हात म्हणजे त्यांच्या जवळ जाऊन कोणाशी हात मिळवलेत, कोणाचे गाल ओढलेत. सगळ्यांना हसत हसत त्यांना इतकं प्रेम उफाळून आलं की जसं काही लहान झाल्यासारखं झालं. ते स्वतःचं वय विसरून बलराम दादा तिथं गोकुळात हिंडतायत. या गोपाळांनी श्रीकृष्णाची समस्त भोग स्वर्ग मोक्ष सुद्धा त्यागला होता श्रीकृष्णासाठी. बलरामजींनी जेव्हा त्यांची आणि त्याच्या संबंधित नातेवाईकांची चौकशी केली आणि मला कृष्णाला जाऊन हे तुमचं सांगायचंय म्हणल्यावर सगळेजण उत्साहाने आपले सगळ्या नवीन जे काही घडलंय त्याची माहिती द्यायला त्यांनी सुरुवात केली. बलरामजी
वसुदेवजी आदी आमचे बाहुबंध कुशल आहेत ना? अं, आपल्या सगळ्या स्त्रियांसह आपला कृष्णा कसा आहे? त्याला खूप नातवंडही झाली असं ऐकतो. ही फार सौभाग्याची गोष्ट आहे की पापी कंसास आपण लोकांनी मारले आणि आपल्या सगळ्या अनंत कष्टांपासून तुम्ही सोडवणूक केली, मुक्त केलं. ही काही कमी आनंदाची गोष्ट नाहीये. हो, त्या नादात आपण आम्हाला दूर केलं हा भाग वेगळा, पण आम्ही असतानाच तुम्हाला परके होतो ना. हे आई म्हटल्यावर बलराम दादा रागवतात, म्हणतात अरे काय बोलतोय? नाही म्हणजे ते कशाने बोलतोय तर तत्वदृष्ट्या जे खरं आहे ते मी बोलतोय असं ते गोपाळ सांगतात. परीक्षित, भगवान बलरामजीच्या दर्शनाने त्यांच्या प्रेमपूर्वक कटाक्षाने गोपी सुद्धा बेहाल झाल्या. त्यांना कृष्ण भेटल्याचाच आनंद झाला. त्यांनी हसून विचारले, काय बलरामजी, नगर नारींचे प्राणवल्लभ कृष्ण सकुशल आहेत ना? क्वचित स्मरती वा बंधून पितरम मातरम च सहा अप्यसौ मातरम द्रष्टुम सकृत्या गमिष्यसी. कधीतरी हा आमचे आपले भाऊबंध, माता पिता यांची आठवण काढतो का रे? व भगवान श्रीकृष्ण आपल्या मातेच्या दर्शनासाठी यावं असे कधी म्हणतो का? तो कधीतरी इथे येईल का? महाभाऊ श्रीकृष्ण का कधी आम्हा लोकांच्या सेवेचे स्मरण करतो का? बालपण त्याला स्वतःच आठवतं का? आपण जाणता की स्वजन संबंधितांना सोडणे कठीण असते, तरी पण आम्ही त्यांच्यासाठी आई वडील भाऊ बंध पती पुत्र बहीण मुलांना सगळ्यांना सोडलं. परंतु प्रभू ते बोलत बोलत आमचे सौहार्द व प्रेमाचे बंधन काटून छाटून आमच्याशी नाते तोडून परदेशी निघून गेले. आम्हा लोकांना त्यांनी बिलकुल सोडून दिले. आम्ही इच्छा केली असती तर त्यांना अडवले असते. परंतु जेव्हा ते सांगतात की मी तुमचा ऋणी आहे, तुमच्या उपकारांना कधीच चुकवू शकत नाही, तेव्हा अशी कोणची स्त्री आहे की त्याच्या या गोड गोड बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही? आणि त्याप्रमाणे आम्ही ठेवला. एक गोपी म्हणाली, बलरामजी, आम्ही राहिलो गावच्या अडाणी गवळणी, त्याच्या बोलण्यात आलो ना. परंतु नगराच्या स्त्रिया फार चतुर असतात. त्या बऱ्या कृष्णाच्या चंचल आणि कृतज्ञ बोलण्यात बसतील. त्या फसतील का? त्यांना तर ते चुकवू शकत नाहीत. दुसरी गोपी म्हणे, नाही ग सखी, कृष्ण बोलण्यात तर एकच आहेत. अशी रंगीबेरंगी गोड गोड गोष्टी करतात की विचारू नकोस. त्यांचे सुंदर हास्य प्रेमळ कटाक्ष यांनी खेड्यातली नारी काय आणि नगर नारी काय, प्रेमवशाने ती व्याकुळ थोडीच होण्याची राहणार आहे. त्या अवश्य कृष्णाच्या बोलण्यात येऊन स्वतःला झोकून देत असतील. तिसरी म्हणते, अगं गोपी, आम्हा लोकांना त्याच्या बोलण्याशी काय करायचे? जरा वेळ घालवायचा आणि दुसरी गोष्ट विषय काढ. नको आपल्याला त्याच्याबद्दल बोलायला. आपण त्या निष्ठुरासाठी कशाला वेळ घालवायचा आपला? असं म्हणून त्याच्याशिवायचे विषय बोलायचे ठरवतात. आता गोपींच्या भावनेत्रांवर श्रीकृष्णाचे हास्य, प्रेमपूर्वक गोष्टी, गोड नजर, अनूठी चाल, प्रेमालिंगन हे सर्व मूर्तिमान होऊन डोळ्यासमोर नाचायला लागलेलं असतं. पण मधुर आठवणीत त्या तन्मय होऊन रडायला लागतात. परीक्षित, भगवान बलरामजी नाना प्रकारांनी त्यांचा अनुनय करतात. ते फार कृष्णाचेच भाऊ असतात, ते त्यात खूप निपुण असतात. आणि मग ते गोड बोलून त्यांचं सांत्वन करतात. आणि मग चैत्र आणि वैशाख 2 महिने तिथे राहतात. रोज रात्रीच्या वेळी गोपींमध्ये राहून प्रेमाची अभिवृद्धी करत होता. भगवान म्हणजे शेवटी ते परमेश्वर कृष्णाचे भाऊच होते. ते ज्या ज्या लीला त्यांनी केल्या होत्या त्यांचं स्मरण होत त्यांना कृतार्थता वाटावी, आनंद घ्यावा, या सगळ्या लीला त्यांच्या चालू असतात. वरुण देवाने आपली मुलगी वारुणीस तिथे पाठवली होती. एकदा भगवान गोपींसह विहार करत होते उपवनामध्ये यमुनेच्या तटावर. ते एका वृक्षाच्या खोडातून वारुणी तिथून वाहायला लागली. त्यांनी आपल्या सुगंधाने साऱ्या वनाला सुगंधित करून सोडले. मधुधारांचा तो सुगंधित वायू बलरामजींजवळ पोचला. त्यांनी उपहार दिलाय त्याच्या मोहक वासाच्या ओढीने बलरामजी गोपींसह तिथं पोचले. आणि तिथे त्यांनी यथेच्छ वारुणी पान केलं. म्हणजे ते काय दारू म्हणूया आपण, ते पिले. त्यावेळी गोपी चारी बाजूंनी बलरामजींचे गुणगान करू लागल्या. त्या मदोन्मत्त मस्तवालपणे वनात विचरण करू लागल्या.
ते सर्वजण आनंद अतिशयात रमलेले होते. गळ्यात पुष्पमाला घालत होत्या, वैजयंतीमाला घालून आनंदाने त्या म्हणजे गात होत्या. कानातली कुंडलं झळकत होती. सर्व शक्तिमान बलरामजींनी जलक्रीडेसाठी यमुनेस पुकारले. हे मस्तवाल झाले आहे असे समजून यमुनेने त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले. म्हणजे आता हे दारू पिलेले त्यांना कशाला ऐकायचंय, म्हणून त्यांच्याकडून न लक्ष देता यमुना आपली तशीच वाहत राहिली. आणि तिने दुर्लक्ष केलेलं पाहून बलरामजींना संताप झाला. त्यांनी आपल्या नांगराच्या टोकाने तिला खेचले. हे पापिणी यमुने, माझ्या बोलण्यावरून पण तू मला माझ्या बोलावण्याचे उल्लंघन केलेस. इथे येत नाहीयेस, माझा तिरस्कार करतेस. पहा, तुझ्या स्वेच्छाचाराचे फळ चाकतो. आत्ताच्या आत्ता नांगराच्या टोकाने तुझे 100 तुकडे करतो. म्हणून ते नांगर घुसवतात तेव्हा बलरामजी यमुनेस असे फटकारले. ती चकित झाली, भयभीत होऊन त्यांच्या चरणावर येऊन पडली. ती गयावया केली आणि लोकाभिमुख बलरामजी, महाभाऊ, मी आपला पराक्रम विसरले होते. हे जगतपते, आता मी जाणते की आपला अंश शेष विश्व, सारे हे विश्व शेषच धारण करतो. म्हणजे ते शेषनारायण आहेत हे यमुना स्मरण देते. भगवान, आपण ऐश्वर्यशाली आहात. वास्तविक स्वरूपास न जाणल्यामुळे माझ्याकडून अपराध झाला. मी आपणास शरण आले आहे आणि माझी चूक माफ करा असं ती सांगते. आणि यमुनेच्या प्रार्थना स्वीकारून बलरामजी क्षमा करतात. आणि मग जलक्रीडा हत्तीने सह करतो हत्ती त्याप्रमाणे त्या गोपींबरोबर तिथं जलक्रीडा यथेच्छ जलविहार चालू असतो. यमुने बाहेर येतात. निलांबर बहुमूल्य आभूषण, सोन्याचे हार सगळे तिथं काढलेले ते सगळे घालतात आणि तयार होऊन ते श्वेतवर्ण ऐरावतावर इंद्र बसावा तसं आपल्या रथावर बसून निघतात. आणि हे खूप व्रजवासींना पुन्हा एकदा त्यांनी माधुर्याची गोडी चाकली. काही वर्षांनी कृष्ण इथून सोडून मथुरेत गेल्यापासून त्या म्हणजे ह्या अशा रात्रींचं स्मरणात दिवस घालवत होत्या. तेच त्यांना तिथं पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. आणि शुकदेव सांगतायत, जेव्हा भगवान बलरामजी नंदबाबांच्या व्रजात गेले तेव्हा मागून करुष देशाचा अज्ञानी राजा पौंड्रक त्याने भगवान श्रीकृष्णाजवळ दूत पाठवला आणि सांगितले की मी वासुदेव आहे आणि मीच वासुदेव आहे, उगीच तू नक्कल करतोय असं कृष्णाला तो सांगतो की तू नकली आहेस, तू तोतया आहेस आणि खरा वासुदेव मी आहे. मूर्ख लोक त्यात उस्कवत असतात आणि तोही समजत असतो की मी जगतपती आहे. तो वासुदेव व भगवान व तीर्णो जगतपती इति प्रस्तो भितोर बालैर मेन आत्मा नमच्युतम. भगवान वासुदेव आपणच आहात असं ते त्याच्या आसपास खुशमस्करे म्हणत असतात. तो राजाच असतो शेवटी एका देशाचा, करुष देशाचा. आणि जगताच्या रक्षणासाठी आपण पृथ्वीवर अवतीर्ण झालात आणि तुम्ही भगवान आहात. आणि हा वेडा माणूस तो स्वतःला म्हणायला लागतो की मीच वासुदेव आहे, मीच सगळं खेळत खेळत विश्व निर्माण केलं, मीच एकमात्र जगामध्ये निवास करतो वगैरे जे काही कृष्णला उपाध्या लावतात लोक आणि त्याचा अनुभव घेतलेला असतो म्हणून लावतात. तर ते सगळे हा स्वतःला लावून घेतो. अचिंत्यगामी मी पौंड्रक आहे आणि उगीच माझं रहस्य न जाणता तू द्वारकेत बसून काय सगळ्या लीला करतोयस आणि स्वतःला वासुदेव म्हणतोयस असा वर तो दूत येऊन सांगतो. हा पौंड्रकांचा दूत येतो राजसभेत बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्णाला हा राजाचा सगळा संदेश ऐकवतो आणि एकमात्र मीच वासुदेव आहे आणि दुसरा कोणी नाही. प्राण्यांवर कृपा करण्यासाठी मी अवतार ग्रहण केलाय. तू खरे खोटे आपणास वासुदेव हे नाव ठेवलीस, आता ह्याच्या पुढे ते नाव लावू नकोस असा कृष्णाला तो पौंड्रक राजा निरोप पाठवतो. मी खरा वासुदेव, तू ह्याच्या पुढे स्वतःला वासुदेव म्हणायचं नाही. यदुवंशी, तू मूर्खपणाने माझी चिन्हे धारण केली आहेस. मी सोडून मला शरण ये, ते सगळं सोडून दे, मला शरण ये आणि जर माझे बोलणे अमान्य असेल तर माझ्याशी युद्ध कर. कथनम तदुपाकर्ण्यम पौंड्रकस्याल्पमेधसः उग्रसेना दयसभ्या उच्चकैर जहस्सुस्तदा. परीक्षित राजा ज्यावेळेस मंदमती पौंड्रकाची ही गोष्ट ऐकली
उग्रसेनादी सगळे राजसभेत बसलेले असतात, ते मोठमोठ्यांदा हसायला लागतात. अरे किती वेडा आहे हा माणूस, कुणाला आव्हान देतोय, प्रत्यक्ष कृष्णाला. सगळे खूप मोठ्यांदा हसायला, आपल्यालाही आश्चर्य वाटतं की म्हणजे नकला करणं ठीक आहे, पण हे प्रत्यक्ष कृष्णालाच आव्हान द्यायचं, अरे तू कृष्ण नाहीयेस, मी खरा कृष्ण आहे. हे किती गंमतशीर आहे. त्या लोकांचे हास्य संपल्यावर भगवान श्रीकृष्णाने दूताला म्हटले, तू जाऊन सांग राजाला की अरे मुढा, मी आपले चक्रादी चिन्ह उगीच सोडवणार नाही, ते मी आधी तुझ्यावर सोडीन. फक्त तुझ्यावर नाही तर तुझ्या मित्रावर, की ज्याच्या बहकण्यामुळे तू बहकलायस. बहकण्याच्या म्हणजे त्यांनी तुला बहकवलंय. काशी नरेश त्याचा मित्र असतो आणि तो त्याला म्हणतो की तू खरा कृष्ण आहेस, असं त्यांनी त्याला जास्त भडकवलेलं असतं. ही सगळी गोष्ट जे काही राज्यातली माणसं त्याला म्हणतात ते जाऊन तो त्याला सांगतो आणि तो म्हणतो खरंच आहे, तूच खरा आहेस आणि तो खोटा आहे. तर हे ज्यांनी तुला असं भरीला घातलंय त्या दोघांनाही मी आधी माझ्या जे चिन्ह आहेत त्यांनी उडवीन आणि मग ती सोडीन, असं देव म्हणतात. तू आपले तोंड लपवशील, मांस भक्षी गिधाडे हे सगळे तुला घेरतील, तूच मला शरण ये, नाहीतर कुत्र्यांना शरण जा, जे तुझे लचके तोडून खातील, तुझे मांस. आता परीक्षित, भगवंताचा हा तिरस्कारपूर्ण निरोप ऐकून पौंड्रक दूत घेतो आणि निरोप जसाच्या तसा द्यायचा. तो जातो आणि त्यांनी त्या आपल्या राजाला हा सगळा निरोप ऐकवतो. इकडे भगवान श्रीकृष्णाने पण रथावर आरूढ होऊन काशीवर आक्रमण केलेले असते. म्हणजे कारण हा त्याने दूताने सांगितलेलं असतं की आमचे राजे आता कदुष देशात नाहीये, तर ते काशी नरेशाकडे गेलेले आहेत, म्हणजे तिथं मित्राकडे जाऊन बसलाय तो आणि मी तिकडेच चाललोय. ते काशीवरच, मग दोघं एकाच ठिकाणी भेटतायत तर वेगळं वेगळं कशाला जायचं, म्हणून देव सगळी सेना घेऊन तिथंच जातात. करुषचा राजा आपला मित्र काशी राजाजवळ राहत असतो हे कळलेल्यामुळे देव काशीवर आक्रमण करतात. भगवान कृष्णाच्या आक्रमणाचा समाचार ऐकून महारथी पौंड्रक 2 अक्षौणी सैन्य घेऊन तत्काळ नगराबाहेर येतो. काशीचा राजा पौंड्रकचा मित्र होता म्हणून तो पण त्याची सहाय्यता करायला 3 अक्षौणी सैन्य घेऊन त्याच्या मागोमाग येतो. परीक्षिताने आता भगवान श्रीकृष्णाने पौंड्रकाला पाहिले. परीक्षिता, आता भगवान श्रीकृष्ण त्याला येताना पाहिलं. पौंड्रकाने पण शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष्य, श्रीवत्स हे सगळं धारण केलं होतं. कृष्णालाही ते सर्व बघून आश्चर्य वाटलं, हसू आलं. की सर्व चिन्हे लावली होती, मोराचं पीस लावलं होतं. वक्षस्थली बनावटी कौस्तुभमणी तयार केला होता. वनमाला लटकत होती, वैजयंती माला घातली होती. सगळं खोटं, पण त्यांनी सगळं ते तयार करून जसंच्या तसं कृष्णासारखं रूप स्वतःच सजवलं होतं. त्याने रेशमी पिवळे वस्त्र धारण केले होते. रथाच्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह लावलं होतं. त्याच्या मस्तकी अमूल्य मुकुट होता. वनमाला, मकराकार, कुंडल सगळी झळकत होती. त्याचा हा साराच्या सारा वेश बनावटी होता. जो कोणी अभिनेता रंगमंचावर अभिनयासाठी आलाय असंच वाटावं अशी वेशभूषा होती. आपल्यासारखी ही वेशभूषा बघून शेवटी कृष्णाला हसू आवरत नाही, खळखळून मोठ्यांदा देव हसतात. आणि मग आता शत्रूंनी भगवान श्रीकृष्णावर त्रिशूल, गदा, शक्ती, दृष्टी हे सगळं तोमर, तलवार, पट्टीश, बाण या शस्त्रांचा प्रहार करायला सुरुवात करतात. तेव्हा देव पटकन आपल्या शस्त्राला हात घालतात. प्रलयंकाली आग जशी सर्व प्रकारच्या प्राण्यांना जाळते, तसे भगवान श्रीकृष्णाने पण गदा, तलवार, चक्रवाण आदी शस्त्रास्त्रांनी पौंड्रक आणि काशीराजाचा हत्ती, रथ, घोडे, पैदल चतुरंग सेनेला अस्तव्यस्त करून सोडलं. ती रणभूमी भगवंताच्या चक्राने खंड खंड झालेले रथ, घोडे, हत्ती, मनुष्य, गाढवे आणि उंटांनी भरून गेली. त्यावेळी असे वाटत होते की भूतनाथ शंकरांची ती भयंकर क्रीडाभूमी आहे की काय. ते पाहून शूरवीरांचा उत्साह वाढत होता. भगवान श्रीकृष्णाने पौंड्रकास म्हटले की अरे पौंड्रक, तू दूताद्वारे सांगितलेस ना की माझी चिन्हे अस्त्र-शस्त्र सोडून दे. आता मात्र मी तुझ्यावरच ते सोडतोय बर का. असं म्हणून देव, तू माझे खोटे नाव लावतोस. आता अरे मूर्खा, मी तुझ्याकडून त्या नावाना सुद्धा हिसकावून घेतोय. मग राहिले तुला शरण येण्याची गोष्ट. जर मी तुझ्याशी युद्ध करणार नाही तर तुला शरण येईन.
भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे पौंड्रकाचा तिरस्कार केला आणि त्याचा रथ तोडला. चक्राने त्याचे शिर उडवले. जसे इंद्राने पर्वत म्हणजे शिखरे तोडली, तसं त्यांनी हे सगळं पटापट केलं भगवंतानी. अशाच प्रकारे भगवंतानी आता काशीराजाचे शरीर पण धडापासून वेगळे केले. पण त्याची गंमत अशी की त्याचं इथं रणभूमीवर त्यांनी नगराबाहेर बऱ्याच दूर हे युद्ध झालेलं असतं, पण त्याचं मुंडकं उडत उडत जाऊन म्हणजे वायू ते कमल पुष्पाप्रमाणे ते वायू उडवून नेतो आणि नगरीच्या दारात टाकतो. अशा प्रकारे आपल्याशी मत्सर ठेवणाऱ्या पौंड्रकाला व त्याचा मित्र काशीराजाला मारून भगवान आपल्या राजधानीला परत आले. परीक्षित, पौंडरक भगवंताच्या रूपाचे सतत चिंतन करायचा आणि कोणत्या का उद्देशाने असे ना, भले शत्रू म्हणून असू दे, पण त्याचे सारे बंधन सुटले. भगवंताची छबी सतत चिंतन करायचं. तो काय घालतो, कसा राहतो, काय काय त्याचं म्हणजे तो कसा कुंकू लावतो, भगवान नाम ओढायचे, तो कसा देव नाम ओढतात, मोरपीस कुठं घालतात, किती अंतरावर घालतात, मुकुट कुठं असतो, इतकं चिंतन करत असतो की शेवटी तो शत्रू असला तरी त्याला सारूप्य मुक्ती मिळते. आणि हे इकडं काशीराजाच्या दरवाजावर कुंडल मंडित मुंडके पडलेले पाहून तिथले लोक तरतरेचे संदेह करायला लागतात. हे काय, कुणाचं शिर आहे? जेव्हा ते पाहतात की अरे हे तर आपल्या राजाचं शिर आहे, तेव्हा राण्या, राजकुमार, राजपरिवाराची सगळी लोक, नागरिक सगळे येऊन खूप विलाप करायला लागतात. हे नाथ, हे राजा, हाय हाय आमचा सर्वनाश झाला. आणि मुलाचे नाव त्याच्या सुदक्षिण असतं आणि त्याने आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार पहिल्यांदा केले आणि नंतर मनोमय निश्चय केला की ज्याने कोणी माझ्या पित्याला मारलंय त्याचा परामर्श घेणार, त्याला मारून पितृऋणातून मुक्त होणार. निदान तो आपले कुलपुरोहित आचार्य सह एकाग्र चित्ताने भगवान शंकराची आराधना आधी कराव्या आणि शंकर जे सुचवतील त्यानुसार करू. शंकर त्यांना असा भयंकर मार्ग सांगतात. प्रसन्न होतात लवकरच शंकर. काशीमध्ये त्याची आराधना ती तत्काळ फलद्रूप होते. शंकराने वर मागायला सांगितला तेव्हा सुदक्षिणा म्हणतो की माझ्या पित्याचा वध करणाऱ्यांचा मला वध करायचा आहे, तर उपाय सांगा. म्हणजे त्याच्या पित्याचा वध तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने केलाय, हे शंकरांना माहित नाही का? पण त्यांनी तरी सुद्धा उपाय सांगितलाय. म्हणजे अशा वेळेस आपण आश्चर्यचकित होतो की हे असं कसं घडतं. शंकराने सांगितले की तू ब्राह्मणांची मिळून यज्ञ देवता ऋत्विजभूत दक्षिणाग्नीच्या अभिचार विधीने आराधना कर त्यांना मिळून, आणि मग ह्याने जर तो अग्नी होऊन ब्राह्मणांच्या अभक्तपर प्रयोग करतील तर तो तुझा संकल्प सिद्धीला जाईल. भगवान शंकराची अशी आज्ञा प्राप्त करून सुदर्शनाने अनुष्ठानासाठी उपयुक्त सगळे नियम ग्रहण केले आणि तो भगवान श्रीकृष्णाला अभिचार करू लागला, म्हणजे मरणाचं पुरस्चरण देवाच्या. काय किती बुद्धी वाईट होऊ शकते माणसाला. अभिचार पूर्ण होताच अतिभीषण अग्नी यज्ञकुंडातून मूर्तिमान होऊन प्रकटला. म्हणजे जसं यज्ञ पुरुषातनं चांगले यज्ञ वै विष्णू म्हणतो, रामाच्या जन्माच्या वेळेस भगवान बाहेर आले आणि पायसाचा कलश दिला यज्ञपुरुष बाहेर येऊन. म्हणजे या अशा गोष्टी घडल्या. द्रौपदीचा जन्म याज्ञसेनी, तिचा यज्ञकुंडातून जन्म झालेला आहे. रेणुका मातांचा जन्म यज्ञकुंडातून झालेला आहे. ह्या किती श्रेष्ठ गोष्टी आहेत. पण इथं तर त्यांनी प्रत्यक्ष वाईट मंत्रांनी, अभिचार मंत्रांनी आव्हान केलं. म्हणजे हेतू वाईट, त्याचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणारच नाहीत ना. आणि मग त्याचप्रमाणे भगवंतावर शेवटी माणूस दुसऱ्याला खड्ड्यात पाडायचा असतो तेव्हा तो स्वतःच पडतो. ह्याच म्हणजे हे आहे, उदाहरण आहे हे. प्रचंड दाढी मिशा केस तापलेल्या तांब्याप्रमाणे असे ते त्याच्यातून यज्ञकुंडातून मूर्तिमान अतिभीषण असा तो अग्नी प्रकटला. डोळे आग ओकत होते. उग्र दाढी, वाकड्या भुवयांमुळे त्याच्या चेहऱ्यावर क्रूरता टपकत होती. तो जिव्हेने तोंडाचे दोन्ही कान चाटत होता. शरीर नागडे उघडे होते. हातात प्रचंड त्रिशूळ होते. तो सारखे ते फिरवत होता. त्यातून आगीचे लोळ त्याच्या देहातून बाहेर पडत होते. ताडाच्या झाडासारखा लांबच लांब टांगा टाकत त्याने
त्याच्या दिशेने जमिनीवर कापरे फुटत होते. त्याच्या ज्वाळा संतापाच्या दाही दिशा दग्ध करत होत्या. तो द्वारकेकडे धावला. बोलता बोलता तो बोलत बोलतच द्वारकेजवळ आला सुद्धा. त्याच्याजवळ पुष्कळ भूते आली त्याच्याबरोबर आणि द्वारका तप्त व्हायला लागली. आगीचे ते भाव बघून त्या अभिचारीच्या आगीला अगदी जवळ आलेले पाहून द्वारकावासी खूप भ्याले. जसे जंगलाला आग लागल्यावर हरणं भिवून पळतात तसं ते भिवून भगवंताकडे आले. त्यांनी भगवंताला सांगितलं, त्राही त्राही त्रिलोकेश्वर वन्हे प्रदम रतः पुरम. आपल्या संपूर्ण नगराला हे वन्ही जाळतंय, तर संपूर्ण ते आपण संपतोय अशी वेळ आली. आणि त्यावेळेस भगवान चौरस खेळत मस्त गप्पा गोष्टी करत बसलेले असतात. लोकांनी भगवंताला प्रार्थना केली, अरे बघ बघ केवढ्या चारी बाजूला आग यायला लागली द्वारकेच्या दिशेने आणि आपली द्वारका जळून जाईल असं वाटतंय. शरणागत वत्सल भगवंताने पाहिले की हे एवढे भयभीत झालेत आणि एवढ्या विकलतेने हाक मारतायत आणि प्रार्थना करतात. तेव्हा भगवान पटकन हसून घेऊ नका, आलो मी असं म्हणून बाहेर येतात. आणि परीक्षित भगवान सर्वांना अंतर्बाह्य जाणणारे असतात. त्यांनी जाणले की काशीतून चालवलेली ही माहेश्वरी कृत्य आहे. तिच्या प्रतिकारासाठी आपल्याजवळ विराजमान सुदर्शन चक्रच पुरेसं आहे, म्हणून त्यांनी चक्राला आज्ञा दिली. तत् सूर्यकोटी प्रतिमं सुदर्शनम जाज्वल्यमानं प्रलयान नलप्रभम स्वतेजसा खम ककुबोध्य रोदसी चक्रम मुकुंदास्त्र मथाग्निर्मदयितम. मुकुंदाचे प्रिय असे सुदर्शन चक्र कोटी कोटी सूर्या समान तेजस्वी आणि प्रलयंकालीन अग्नीप्रमाणे जाज्वल्यमान असते. त्याच्या तेजाने आकाश दिशा अंतरिक्ष चमकून उठते. त्याने त्या अभिचार अग्नीस उचलले, नष्ट केले. भगवान श्रीकृष्णाचे अस्त्र भगवान सुदर्शन चक्राच्या शक्तीने कृत्या आपले अग्नीचे तोंड फुटले, तिचे तोंड नष्ट झाले, तेज नष्ट झाले, शक्ती कुंठित झाली. ती तिथून फिरून काशीला आली. तिने ऋत्विज आचार्यांसह दक्षिणास जाळून टाकले. म्हणजे ते सुदर्शन जे फिरत गेलं ते तिने तिथं पुन्हा तिथं जाऊन त्या सगळ्यांना जाळून भस्म केलं आणि त्याच्या अभिचार मंत्राने त्याचाच विनाश झाला. किती चुकीचं कृत्य केल्यावर काय होतं. आणि मग कृत्येच्या मागोमाग सुदर्शन चक्र पण काशी पोचले. काशी फार विशाल नगर होते. मोठमोठे सज्जे, चौक, राजभवन, बाजार, नगरपेठा, नगरद्वारे, द्वारांची शिखरे, हमदारीचा म्हणजे रहदारीचा रस्ता, खजाने, हत्ती, घोडे, रथ, अन्नांची गुदामे, सगळं सुसज्ज नगरी. म्हणजे कशाचं नुकसान झालंय हे सांगायसाठी काशीचं प्रचंड विस्तीर्ण म्हणजे सविस्तर वर्णन केलेलं आहे. आणि सुदर्शन चक्राने जाळून हे सगळंच्या सगळं भगवंतानी नष्ट केलं, भस्म केलं. आणि मग फिरून परमानंदमयी लीला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाकडे ते सुदर्शन चक्र परत येऊन स्थित झाले. जो पुण्यकर्ते मनुष्य भगवान श्रीकृष्णाचे हे चरित्र एकाग्रतेने ऐकतो, त्याची सारी पापे नष्ट होतात आणि भगवंताप्रती त्याच्या मनात भक्ती वाढते असं म्हटलं जातं. राजा परीक्षिताने विचारले की भगवान बलरामजी सर्व शक्तिमान तसेच सृष्टी प्रलय सीमेच्या अतीत अनंत आहेत. त्यांचे स्वरूप गुण, लीला, मन, बुद्धी, वाणी याचे विषय आहेत. त्यांची एक एक लीला लोकमर्यादेने विलक्षण आहे. मग मला त्यांच्याबद्दलही म्हणजे जसं मी कृष्णाच्या लीला ऐकल्या तशा बलरामांच्याही लीला ऐकायच्या आहेत अशी इच्छा प्रकट करतात. मग शुकदेवजी सांगतायत की परीक्षित द्विविध नावाचा वानर होता. तो भौमासुराचा मित्र, सुग्रीवाचा मंत्री आणि तो म्हणजे शक्तिशाली त्याचा भाऊ होता. जेव्हा त्यांनी ऐकले की श्रीकृष्णाने भौमासुराला मारून टाकले, तेव्हा त्यांनी आपल्या मित्राच्या म्हणजे मैत्री ऋणातून मुक्त होण्यासाठी जणू राष्ट्र उद्ध्वस्त करण्याच्या ह्याच्यावर तो आला. तो वानर मोठमोठी गावे, नगरे, अहिर, वाड्या, वस्त्या आग लावत, जाळून टाकत, उद्ध्वस्त करत, त्यांच्या झाडांनी घरं मोडत पाडत असं सगळं करत तो द्वारकेपर्यंत पोहोचतो. हे जिथं तो हा असतो तिथं तो कधी मोठमोठे पर्वत उखडून टाके, गावेच्या गावी चकणाचूर होतील असं त्याच्यावर फेके, गावांवर पर्वत टाके. विशेष करून तो सर्व कामे म्हणजे सगळी
त्याने उद्ध्वस्त करायचा एक पण केलेला असतो आणि तसं तो करत येतो. त्या द्विविध वानरामध्ये 10,000 हत्तींचं बळ होतं. इतका प्रचंड ताकदवान होता. तो दुष्ट कधी कधी समुद्रात उभा राहायचा आणि समुद्राचं पाणी असं काही जोरजोरात उडवायचा की समुद्रातले जे जीव असत मोठमोठाले ते सुद्धा घाबरून जायचे. ते इतस्ततः पळायचे. तो दुष्ट मोठमोठ्या आश्रमातील सुंदर लता वेली मोडायच्या. यज्ञ संबंधी यज्ञ कुंडात मलमूत्र टाकून त्यांचं म्हणजे ते नष्ट करायचा. परीक्षित, ज्यावेळी बलराम मदोन्मुक्त द्विविध वानराने बलरामजींची अवहेलना करू लागले, तिरस्कार करू लागले, ज्यावेळेस वृंदावनामध्ये ते गेलेले असतात बलरामजी आणि त्या गोपींना घेऊन यमुनेच्या काठावर फिरत असतात, त्यावेळेस हा सगळा प्रकार घडलेला आहे. त्याने आपल्या एकाच हाताने शाल वृक्ष उखडला, वेगाने पळत जाऊन बलरामजींच्या मस्तकावर मारला. बलराम पर्वताप्रमाणे अचल राहिले, तसेच उभे राहिले. त्यांनी डोक्यावर पडणाऱ्या वृक्षाला एका हाताने पकडले, दुसऱ्या हातातला सुनंद नामक आपला हल त्याच्या दिशेने फेकला, त्यावर प्रहार केला. मुसळामुळे द्विविदाचे मस्तक फुटले, रक्ताच्या धारा वाहू लागल्या. अशा वेळी अशी शोभा होती की पर्वतावरून जणू गेरू स्त्रवतोय. द्विविदाचे डोके फुटल्याची त्याला परवाच नव्हती. त्याने दुसरा एक मोठाच्या मोठा प्रचंड वृक्ष उखडला आणि त्याला झाडून बिन पानांचा केला आणि मग तो बलरामजींकडे ते लाकूड असा अनेक फांद्या असलेलं लाकूड घेऊन आला आणि तो बलरामजींवर जोरदार त्याने प्रहार केला. त्या वृक्षाचे बलरामजींनी शेकडो तुकडे केले. त्यानंतर द्विविदाने आणखी एक वृक्ष उखडला, त्यालाही त्यांनी छिन्नभिन्न केले. असे खूप त्यांचं बराच काळ त्यांचं युद्ध होत राहिलं. वृक्ष संपल्यावर द्विविधाला आता आणखीन क्रोध आला की अरे हा थांबत कसा नाहीये, मला ह्याला मारून टाकायचंय असा विचार. तेव्हा तो द्विविदाने मोठमोठ्या शिलांचा वर्षाव केला. त्या शिला खेळत खेळत त्यांनी त्याचा चकनाचूर केला बलरामाने. सरते शेवटी कपिराज द्विविदाने आपल्या ताडासारख्या लांब बाहूंनी ठोसा करत बलरामजीकडे झपाट्याने आला, त्यांच्या छातीवर प्रहार केला. आता यदुवंश शिरोमणी बलरामजींनी हल मुसल वेगळे ठेवले. संतापून त्याने आपल्या दोन्ही हाताने त्याच्या मर्मस्थानी प्रहार केला आणि तो वानर रक्तओकत मेला, जमिनीवर पडला. परीक्षित, जसे तुफानात जहाज डगमगू लागते तसेच द्विविध पडल्यावर सगळे वृक्ष पर्वत जमीन सगळे हादरलं. आकाशात देवता मात्र आनंद वाटू लागल्या, जय 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 म्हणू लागल्या. सिद्ध लोक नमो 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 करून साधू साधू म्हणून बलरामजींवर पुष्पवर्षाव करायला लागले. अशा या परीक्षित द्विविध सर्वत्र खूप उपद्रव माजवला होता त्या द्विविधाने. म्हणून अगदी सागरापासून सगळ्यांनी बलरामजींना खूप खूप अभिनंदन केलं आणि त्यांची स्तुती केली. ते ज्यावेळी नगरात परत आले द्वारकेला, तेव्हा त्यांच्यावर अतिशय स्तुती सुमन नगरवासियांनी पण खूप स्तुती सुमन उधळली. ही कथा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधी प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा,
परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्तदेशं परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की